हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवूया इडली। या इडलीमध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे की ज्याच्यामुळे आपली इडली एकदम सॉफ्ट स्पंजी बनेल। तर बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा। हे बघा, ही इडली किती सॉफ्ट बनलेली आहे। तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवू आपली सॉफ्ट स्पंजी इडली। इडली बनवण्याकरिता मी 1 ग्लास तांदूळ घेतले आहे। हे तांदूळ तुम्ही जाड बारीक कोणतेही घेऊ शकता। तर 1 ग्लास तांदूळाकरता मी अर्धा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। जर तुम्ही 2 ग्लास तांदूळ घेत असाल तर तुम्ही ही वाटी पूर्ण भरून उडद डाळ घ्या। तर आता तांदूळ आणि डाळ आपण 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवूया। 6 ते 7 तास झालेले आहेत। आपली डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत। मी याला 3 ते 4 वेळा छान धुवून घेतलेलं आहे। आता आपण याचं पाणी काढून मिक्सी जारमध्ये आपली उडद डाळ आणि तांदूळ छान असे बारीक करून घेऊया। आणि याच्यामध्ये मी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे ज्याच्यामुळे आपली इडली एकदम सॉफ्ट स्पंजी बनेल। तर ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे हे पातळ पोहे 1 कटोरी मी घेतलेले आहेत। तुम्ही जाड पोहे पण घेऊ शकता, पण जाड पोहे थोडे धुवून घ्या। बघा, आता आपण मिक्सी जारमध्ये छान असं आपल्या डाळ तांदूळ आणि पोह्याला छान असं बारीक करून मिक्सरमध्ये मी छान असं बारीक करून घेतलं आहे आपल्या डाळ तांदूळ आणि पोह्याला। आता आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया। हे बघा, मी एका पॅनमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे। इथे आता आपल्याला अर्धा छोटा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्या। आणि हे मिश्रण तुम्ही 8 तासासाठी छान मुरत ठेवा, म्हणजे हे मिश्रण छान असं फुलेल, फ्लफी होईल। तर चला आता आपण हे मिश्रण झाकून ठेवूया। 8 घंटे मी आपल्या मिश्रणाला छान असं सेट करायला ठेवलं होतं। हे बघा किती छान असं फुललेलं आहे आपलं मिश्रण इडलीचं। हे बघा किती फ्लफी झालेलं आहे। तर या मिश्रणामध्ये तुम्ही पोहे नक्की टाका, त्यामुळे तुमचं मिश्रण एकदम छान असं फुलेल। हे बघा किती मस्त झालेलं आहे। आता मी इडली पात्राला हे बघा तेल लावून घेतलेलं आहे सर्व। आता आपण इथे बघा अशा प्रकारे आपण इडली पात्रामध्ये आपलं मिश्रण टाकूया। इतकी सॉफ्ट इडली रेडी होते पोह्यामुळे। तर तुम्ही इडली करताना केव्हाही 1 कटोरी पोहे नक्की टाका। आणि जर तुम्हाला माझी ही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेली रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू। हे बघा, कारण अशाच युनिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। हे बघा, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण आपले इडली पात्र इथे ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटं आपण स्टीम करून घेऊया। या इडलीमध्ये तुम्हाला बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। फक्त 1 कटोरी पोहा टाका, तुमची इडली इतकी सॉफ्ट बनेल की तोंडात जाताच विरघळणार। तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। तर 10 ते 15 मिनिटं आपण स्टीम झालेले आहेत। आपली इडली छान अशी स्टीम झालेली आहे। हे बघा कशी टम्म फुगलेली आहे आपली इडली। मी तुम्हाला एक काढून दाखवते। हे बघा किती फ्लफी झालेली आहे। हे बघा, हे बघा। तर चला आपण गॅस बंद करूया आणि आपली इडली सर्व करूया। हे बघा, इडल्या रेडी आहेत। बघा किती सॉफ्ट झालेल्या आहेत। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, हे बघा किती सॉफ्ट झालेली आहे। तर तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।